अजून थोडा वेळ बसायचंय का? ए काय रे, कोण तुम्ही? तुम्ही विचार करताय तसं काय नाहीये. अवनीने सांगितली आपली नवीन ओळख. ही पोरी कोण तुझी? त्या एक मिनिट साहेब. सगळं माहितीये मला. ए पोरी, अवनीने मान्य केलं धनराज आणि तिचं लग्न. बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आगामी भागामध्ये अवनी आणि धनराज बाहेर रस्त्यावर बसलेले असतानाच एक हवालदार तिथे येतात आणि धनराजला अटक करण्याची धमकी देतात. फोन लाव तुझ्या बाप्पाला. ऐका मी माझा नवरा इथे असताना मी माझ्या वडिलांना का फोन करू? एवढंच नव्हे तर अवनीला देखील सांगतात की तुझ्या वडिलांचा नंबर दे, आम्ही त्यांना फोन करून इथे बोलवतो. त्यावर अवनी त्यांना सांगते की माझा नवरा इथे असताना मी माझ्या वडिलांना फोन का करू, आणि आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र त्या हवालदारांना दाखवते. यावर हवालदार देखील काहीच न बोलता तिथून निघून जातात. नवरा आहे तो माझा, माझ्या नवऱ्यासोबत मी किती वेळ बसू शकते ना इथे. अच्छा, लायसन आहे, मग काही प्रॉब्लेम नाही. आधी नाही सांगतायत. तर आता धनराजला मात्र प्रश्न पडला आहे की अवनीने तिचं आणि आपलं लग्न मान्य केलं आहे का? तर अवनीच्या मनामध्ये नक्की काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी मालिका नक्की पहा, आणि असेच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेली चक्कर रिजनल याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.